शिवाजी महाराजांचा विवाह हा इतिहासात एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो। त्यांचा विवाह सईबाई नावाच्या मुलीशी झाला होता। ही कथा 1640 सालची आहे। विवाहाची पार्श्वभूमी: शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात रमले होते। त्यांचे वडील शहाजी महाराज दक्षिणेकडे होते आणि शिवाजी महाराज पुणे परिसरात जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली वाढत होते। शिवाजी महाराजांचे विवाहासाठी वय झाले होते। त्यावेळी सईबाई ह्या निंबाळकर घराण्यातील एक प्रतिष्ठित देशस्थ ब्राह्मण घराण्यातील कन्या होत्या। सईबाई स्वभावाने अत्यंत शांत, सुसंस्कृत आणि हुशार होत्या। विवाह प्रसंग: शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह 16 मे 1640 रोजी लाल महाल पुणे येथे मोठ्या थाटामाटात पार पडला। त्यावेळेला लग्नाच्या कार्यक्रमासाठी अनेक सरदार, प्रतिष्ठित मंडळी आणि गावकरी उपस्थित होते। विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने झाला। ढोल ताशा, शहनाई, पुष्पवृष्टी आणि राजसी थाटामाट यामुळे हा विवाह एकदम भव्य झाला होता। विवाहानंतर सईबाई महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या आणि त्यांच्याशी त्यांचं नातं खूप जवळचं आणि प्रेमळ होतं। त्यांना संभाजी महाराज ही संतती झाली, जे पुढे जाऊन शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी